हॅलो, नमस्कार. मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर ते कटोरीचं माप आहे 33 साईजची मी कटोरी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मापे समजून घ्यायला पाहिजे. छाती आहे आपली 32 इंच, म्हणजे अप्पर चेस्ट आपलं 32 इंचाचं आहे. फुल बस्ट आहे 33 इंचाचं. उंची आहे 13 इंच. कमर आहे 27 इंच आणि शोल्डर आहे 14 इंच. बाही आहे 9 इंच. दंडघेर आहे 10 इंचाचा आणि पुढचा गळा आहे आपला 6 इंचाचा. मागचा गळा आहे 9.5 इंच आणि मुंडा घेर आहे 14 इंच आणि बस्ट पॉईंट आहे 9.5 इंचावर. तर ही झाली आपली मापे. या मापावरून आपण कटोरी कट ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर तुम्ही ते एकदम लक्षपूर्वक पहा, म्हणजे तुम्हाला त्यातले बारकावे समजतील आणि जेणेकरून मी ज्याप्रमाणे कटिंग करते त्याप्रमाणे तुम्हाला करता येईल आणि सहज तुम्हाला तो ब्लाऊज शिवता येईल. ओके, माझी कटोरी कट करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. तर तुम्ही ती पहा आणि त्याचप्रमाणे ब्लाऊज शिवून पहा. एकदम फिटिंगमध्ये एकदम छान असा येतो. तर म्हणून तुम्ही एकदम असं बारकाईने लक्षपूर्वक पहा. ओके, चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे, उंचीचं माप टाकायचं आहे. उंची किती आहे आपली ब्लाऊजची? 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 14 इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचे. हे पहा, हे केलं आपण 14 इंचावरती मार्क. त्याचप्रमाणे इकडून सुद्धा 14 इंचावरती मार्क करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला सरळ रेषा ओढता येईल. हे पहा, ही आहे आपली उंचीची रेषा. ओके, आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आता ब्लाऊजच्या याच्यामध्ये आपल्याला शोल्डर खूप इम्पॉर्टंट असतं, खूप महत्त्वाचं असतं. तर आता पाठच्या गळ्यानुसार आपलं शोल्डरचं माप टाकत असतो आपण. तर पाठचा गळा आपला डीप आहे 10 इंचाचा, बरोबर. त्यानुसार आपल्याला 10 इंच 9.5 इंचाचा गळा आहे, 9.5 इंचाचा गळा आहे, म्हणजे तो डीपच आहे. तर त्यासाठी आपल्याला शोल्डर किती आहे आपलं? 14 इंच, बरोबर. 14चा अर्धा 7 इंच असं एक मार्क करून घ्यायचे. हे पहा, 7 इंचावरती एक मार्क केलं. ओके, त्यातून आपल्याला आता 1.25 इंच वजा करायचे. शोल्डरमधून 1.25 इंच वजा करायचे. हे पहा, 1.25 इंच. हे पहा, म्हणजेच 2 इंचाला 2 रेषा कमी. हे पहा, हे 1.25 इंचावरती मार्क करून घेतले. हे झालं शोल्डरचं माप. आणि आता आपल्याला चेस्ट लाईन आखायची, ड्रॉ करून घ्यायची चेस्ट लाईन. तर मी एक 5.5 इंचावरती मार्क करते. इथं बापा कुठून कुठे मार्क केले, इथून इथे 5.5 इंच. इथं शोल्डरचं जे मार्क केले आपण तिथून खाली परत 5.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे. इकडे सुद्धा 5.5 इंचावरती, जेणेकरून आपल्याला सरळ रेषा ओढायला सोपं जाईल. म्हणून आपण हे 3 ठिकाणी 5.5 इंचाचं मार्क करून घेतलं सरळ रेषेवर. ओके, ही झाली आपली छातीची रेषा. आता आपली छाती किती आहे? अप्पर चेस्ट 32 इंच. हे पहा, 32चा चौथा भाग, आपल्याला 32चा चौथा भाग येतो 8 इंच. 8 इंचावरती एक मार्क करायचे. आणि आपल्याला आपण हे जे 5.5 इंचावरती मार्क केलं होतं, हे पहा, शोल्डर रेषा आणि मुंडा रेषा हे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. हे पहा, ओके. आता आपल्याला गळा रुंदीचं माप टाकायचं आहे. हे पहा, गळा रुंदीचं माप आपल्याला या बाजूने टाकते मी. 3 इंचाची शोल्डर पट्टी ठेव, म्हणजे 3 इंच इकडनं माप टाकलं तर इथं आपल्याला 3 सूत शिलाईमध्ये जाईल. म्हणजे आपली शोल्डर पट्टी किती होईल तयार? 2.25 इंचाची तयार होणार शोल्डर पट्टी. आणि इकडनं गळा रुंदी किती झाली आपली? 2.25 इंचाची. पहा, या बाजूने इकडे 2.25 इंच गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी आपण 3 इंचाची ठेवलेली आहे. त्यातून शिलाईमध्ये आपलं 3 सूत जाणार इकडे, बरोबर. आता आपल्याला गळा उंचीचं मार्किंग करायचं आहे. हे पहा, गळा उंची किती आहे आपली? 9.5. त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 10 इंचावरती एक मार्क करून घ्यायचे. हे पहा, आणि लगेचच आपल्याला गळ्याची रुंदी ठरवून घ्यायची. आपल्याला किती रुंद गळा हवा आहे, तर मी ते 2.25 इंचाची रुंदी लावते. हे पहा, 2.25 इंच असे. ओके, हे 2.25 इंचाची मी रुंदी लावत आहे. इथे एक मार्क करून घेतलं. आता हे 2.25 इंचाचं मार्क केलं आपण. आणि आपलं हे गळा रुंदीचं मार्किंग आणि हे खाली गळा रुंदीचं खालच्या बाजूचं मार्किंग असा एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, ओके. आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे खालच्या बाजूला. आता कमर किती आहे आपली? 27 इंच, बरोबर. आता 27चा, हे पहा, कमर किती आहे? 27 इंच. 27चा चौथा भाग करायचा आहे आपल्याला. तर 27चा चौथा भाग येतो 6.25 इंच. हे पहा,
7.5 इंच, हे पहा हे झालं 7.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच पाठीवरच्या टक्ससाठी मार्जिन ठेवायचे, हे पहा. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आता पुढे शिलाई मार्जिन मी 2.25 इंचाचं ठेवत असते, हे पहा. तर 2.25 इंच शिलाई मार्जिनचं एक मार्किंग केलं. त्याचप्रमाणे आपल्याला इकडे चेस्ट लाईनला आपण ही छातीची जी रेषा आहे तिथे सुद्धा आपल्याला फिटिंगचं मार्जिन ठेवायचं आहे, हे पहा 2.25 इंचाचं, हे पहा. बरोबर. आता आपल्याला ही फिटिंगची रेषा ओढून घ्यायची, हे पहा. आणि आता हे उरलेला खालचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला गळ्याचा आकार देऊन द्यायचा आहे. तुम्ही फ्रेंच कर्वच्या साह्याने सुद्धा देऊ शकता किंवा तुम्हाला हाताने जर व्यवस्थित देता येत असेल तर हाताने देऊ शकता, हे पहा. हा झाला आपला पाठीचा गळा, पाठीमागचा बॅक नेक. आता आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने द्यायचा आहे पहा. आपल्याला इकडे मुंड्याच्या आतल्या बाजूला अर्धा इंच असं एक मार्किंग करायचं आहे आणि एक तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे, हे पहा या पद्धतीने. आता आपल्याला आपण हे किती घेतले 5.5 इंच, बरोबर. त्याचा अर्धा भाग करायचा आपल्याला, 5.5चा अर्धा, हे पहा. इथे अर्ध्यावर एक मार्क करून घ्यायचा. किती याला 5.5चा अर्धा 2.25 इंच, बरोबर. आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर तो आपल्याला हा जो कोन आहे पहा, काटकोन आहे ना, तिथून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, हे पहा. बरोबर 1.5 इंचावरती असं एक रेषा ओढून घ्यायची अशी. आणि आता आपल्याला मुंड्याचा सेट देऊन घ्यायचा आहे, हे पहा. हे पहा मी कसा देते. परत आपल्याला याच रेषेला असा जोडत न्यायचा आहे, बरोबर. हात सेप थोडासा तुम्ही असा खाली इकडे उतरवला तरी चालेल, हे पहा. असं, ओके. तर आता हे झालं आपलं पाठच्या भागाचं ड्राफ्टिंग, म्हणजे आपलं हे पहा. परत एकदा तुम्हाला सांगते, शोल्डर किती टाकलं होतं मी 5.25 इंचाचं, म्हणजे 14 इंच शोल्डर होतं. त्याच्यामधनं शोल्डरचा अर्धा 7 इंच, त्याच्यामधून मी 2.25 इंच वजा केल्यानंतर आपलं तयार शोल्डर आलं 5.25 इंच. तर ते काय घेतले, तर गळा आपला डीप आहे, पाठचा गळा आपला 9.5 इंचाचा आहे, म्हणून आपण शोल्डरच्या अर्धामधनं 2.25 इंच कमी करून घेतलं शोल्डर आपलं. आणि हे बघा शोल्डर पट्टीचे मीन माप टाकले 3 इंचाचं आणि ह्या बाजूने गळा रुंदी टाकली 2.25 इंचाची, बरोबर. आता आपल्याला हे मार्क केलेलं कट करून घ्यायचं आहे. त्याच मार्कवरती बरोबर असं, ओके. आपलं कट करून झालं. ते आपण जिथे फिटिंगच्या रेषेचं म्हणजे 8.25चं जिथे मार्किंग केलं होतं, छातीचा चौथा भाग 8 इंचाचा, सॉरी, हे पहा. छातीचा चौथा भाग 32चा चौथा भाग 8 इंच, म्हणजे आपण हे 8 वरती जिथं मार्क केलं होतं फिटिंगची रेषा, हे पहा, तिथे एक आपल्याला नॉच लावून घ्यायचं आहे, हे पहा, जेणेकरून आपल्याला फिटिंग करायला सोपं जातं, ओके. आता आपल्याला पाठीवरच्या टक्सचं मार्किंग करायचं आहे. 1 इंचाचा टक्स आपण ठेवला होता ना, त्याचं, हे पहा, हे असं जुळवून घ्यायचं आहे, हे पहा. आपण टक्स कितीचा ठेवलं होतं मार्जिन आपलं 1 इंचाचं, बरोबर. तर दोन्ही बाजूला अर्धा इंचाचं बरोबर आपण मार्क करून घ्यायचे, हे पहा. अर्धा इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचे, हे पहा. आणि टक्सची उंची टाकायची आपल्याला 4.5 इंच, 4.5, 5 इंचापर्यंत चालते. उंचीनुसार आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर मी आता 4.5 इंचाचा टक्सचं म्हणजे 4.5 इंच टक्सची उंची घेणार आहे, हे पहा, याप्रमाणे, ओके. आता इथे आपल्याला परत आपण जे टक्सचं मार्किंग केले, हे पहा, मी टक्सची उंचीचं मार्किंग करून घेतले. टक्सची उंची टाकली मी 4.5 इंचावरती, हे पहा, 4.5 इंच. तर त्यासाठी आपल्याला इथे एक नॉच लावून घ्यायचं आहे टक्स घ्यायसाठी, हे पहा. अर्धा इंचावरती इथे एक नॉच लावायचं आहे आणि इथे एक, हे पहा,
असं टक्सचं मार्किंग मी करून घेतले. आपल्याला हा टक्स झाला 1 इंचाचा, बरोबर. आता आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. त्याआधी इथे एक नॉच लावून घेते मी, हे पहा. ओके, आता अजून एक काम उरलं आपलं, हे पहा. हा टक्सचं मार्किंग केल्याच्या नंतर हे पहा, आता आपला गळा, पाठीमागचा गळा डीप आहे. तर त्यासाठी मी कमरेची बाजू, इकडे कमरेचा आपले जे फिटिंगचं मार्किंग केलं ना, तिकडे मी अर्धा इंच वरती असं तिरकस कट करणार आहे. कुठं करणार आहे पहा, हा जो नॉच आहे ना टक्सचा एंड, इथे, इथून इकडे, हे पहा, हे पहा, इथून अर्धा इंच असं तिरकस कट करणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तिरकस आपण का कट करतो ते, हे पहा. तर परत एकदा सांगते मी, हे पहा. आता आपण हा टक्स असा घेतल्यानंतर, हे पहा, हा टक्स जेव्हा आपण घेतो त्यावेळेस आपलं हे आहे, हे पहा, एकदम सरळ होऊन जातं. कमरेची बाजू म्हणजे खालची बाजू कमरेची एकदम सरळ होऊन गेली. म्हणून आपण हे कमरेकडे तिरकस अर्धा इंच वरती असं कट केलं, बरोबर. आता आपलं हे पाठीमागच्या भागाचं कटिंग झालेलं आहे. आता पाठीमागच्या